27 तारखेला गणेश चतुर्थीला गणपतीचं आगमन झाल्यापासून मी आणि जयकुमारजी दिवसाला सरासरी 5 दिवसामध्ये एव्हाना 200 गणपती पूर्ण झाले। त्या सर्व ठिकाणी आम्ही दोघेही सगळे मंत्रिमंडळाचे सहकारी गणपतीला प्रार्थना करतो की अतिवृष्टीमुळे यावर्षी शेतकऱ्याचं भयानक नुकसान झालेलं आहे। भयानक सरकार आर्थिक स्थिती बिकट असतानाही शेतकऱ्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही। आणि त्यामुळे गणपतीला पहिली प्रार्थना अशी चालली आहे की आम्ही माणसं म्हणून प्रयत्न करतोच की एक शेतकऱ्याला न्याय देण्याचा, पण हे गणपती मर्या तू आम्हाला ताकद दे। दुसरी प्रार्थना आम्ही करतो की मराठा समाजाला एक काळ सुबत्ता असूनही शेतीचे तुकडे पडता 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 तो 2 गुंठे 4 गुंठ्याचा मालक झाल्यामुळे अतिशय आर्थिक बिकट स्थितीमध्ये आहे। मुलांची शिक्षण करू शकत नाहीये, मुलीचं लग्न लावण्यासाठी कर्ज घ्यावं लागतंय। त्या मराठा समाजाची स्थिती नीट होण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन 17 साली माननीय देवेंद्रजींनी टिकणारं आरक्षण दिलं, जे हायकोर्टात टिकलं। 50% क्रॉस झाल्यानंतरही टिकलं। सरकार गेलं सुप्रीम कोर्टामध्ये, महाविकास आघाडीचं टिकवता आलं नाही। पुन्हा एकनाथजी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा 10% आरक्षण दिलं, ते कोर्टात टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न चाललाय। पण मनोजदादा जरांगेंचं आग्रही म्हणणं असं आहे की ते 50%च्या आतलं द्या, ओबीसी मधलं द्या, म्हणजे ते टिकेल। गणपती बाप्पाकडे ती पण आम्ही प्रार्थना करतो, ओबीसी मधून रिझर्वेशन देणं, मग ते कुणबी म्हणून देणं, याचे ज्याला इंग्लिशमध्ये इफ्स अँड बट्स, जर तर यावर विचार सुरू आहे। तज्ञ सकारात्मक आहेत, मी असं तुम्हाला ओपन करू शकत नाही। तज्ञ सकारात्मक आहेत। जसं 3 किंवा 4 गोष्टी दिल्या तर कुणबी दाखला मिळायचा। निवृत्त न्यायाधीश शिंदेची समिती नेमल्यानंतर त्यांनी 23 डॉक्युमेंट मांडली की ज्यामुळे बरोबर मिळायला लागले। नोंदी गेल्या 58 लाखापर्यंत, सर्टिफिकेट गेले 10 लाखापर्यंत। जसं सोपं उदाहरण देण्यास प्रसिद्ध आहे, कारण मी ग्रामीण माणूस आहे, तर निवडणुकीला जाताना पूर्वी एकच लागायचं निवडणूक कार्ड। मग हळूहळू लक्षात आलं की ते कार्ड अनेकांचं नसतं, हरवतं। मग करता 14 डॉक्युमेंट आहे। कधी बँकेचं पासबुक घेऊन जा तरी वोटिंग चालेल। कायद्याच्या तज्ज्ञांशी माझी चर्चा अशी झाली की जसं तुम्ही 23 गोष्टी मान्य केल्यात की नाही, त्या मराठवाड्याच्या माणसाला एक सर्टिफिकेट मिळायला अडचण होती, ते 8-10 लाख मिळाली की नाही, तर आता तुम्ही अजून काहीतरी काढा की जेणेकरून मराठा समाजाला न्याय मिळेल। पण असं काहीतरी डॉक्युमेंट आयडेंटिफाय झाल्याशिवाय की हे लावलं ना तर कुणबी दाखला दिला तर तो कोर्टात चॅलेंज होणार नाही, तर समाधान ना। मुख्यमंत्री महोदय आधीचे पण आणि आत्ताचे पण असे आहेत की ज्यांना खोटं बोलणं बिलकुल जमत नाही, राजकीय परिणामांची ते चिंताच करत नाही। ते म्हणतात की जे खरं ते खरं, खोटं ते खोटं। त्यामुळे मुख्यमंत्री महोदय गेले 2-3 दिवस हा प्रयत्न करतायत की याच्यातून चांगला मार्ग काय काढता येईल की ज्यातून सगळ्यांना समाधान मिळेल। आता एक मुद्दा जो आपला आहे गैरसोय, आपण कृपा करून समजून घ्या। मराठा समाजातल्या नेत्यांनाही माझी विनंती आहे की उगाचच भांडणं लावून काही होणार नाही। कोर्टाने तर परवानगीच नाकारली होती की नवी मुंबईतच रोका मोर्चा, मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली, त्यात अटी ठरल्या की 5000 लोकांनी एका वेळेला आझाद मैदानावर राहायचं, त्या 5000 लोकांनी जायचं नवी बाजार। आता आझाद मैदान जाऊन बघावं, आझाद मैदानावर कमी, बाहेर जास्त। आणि त्यामुळे पहिल्या दिवशी व्यवस्थांमध्ये गोंधळ झाला, कारण अनपेक्षित होतं ना एवढी संख्या। आता जाऊन बघावं, महानगरपालिका पूर्ण भिडली आहे, टेम्पररी टॉयलेट्स उभे केले आहेत, पाण्याच्या नवीन लाईन टाकलेल्या आहेत, सगळं उत्तम सुरू आहे। त्यामुळे असा आरोप करणं की आम्हाला उपाशी मारण्याचा प्रयत्न झाला, असं कोण, म्हणजे सगळे मिळून आपण महाराष्ट्राचे देशाचे नागरिक आहोत, पण एकमेकाला मारण्याचा विचार कोणाच्या डोक्यात येणार नाही। उपसमितीची आज बैठक झाली, त्या बैठकीचं काय निर्णय? उपसमितीच्या झालेल्या बैठकीत सुद्धा अनेक पर्यायांवर चर्चा झाल्यानंतरच असं ठरलं की आज संध्याकाळी 5 वाजता राज्याच्या ॲडव्होकेट जनरल बरोबर उपसमिती बैठक करायची। आता आहे
मी सकाळी पण पंढरपूरहून ऑनलाईन होतो, आताही ऑनलाईन जाईल. निरोप असा मिळाला की एजीनं ॲडव्होकेट जनरलला यायला थोडा वेळ लागतोय, म्हणून मी इथे बसतोय. मला पहिलं वरती जाऊन तो कॉल अटेंड करायला लागेल. तर ॲडव्होकेट जनरल दिवसभर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी सगळ्यांशी बोलत आहेत. आता उपसमितीच्या बैठकीत आम्ही काही प्रस्ताव मांडले आहेत, त्याच्यावरती दिवसभर विचार करा. लॉ सेक्रेटरी होते सगळे, मॅडम होत्या, तर त्यांना आम्ही मुद्दे मांडले की हे पर्याय असू शकतात. ठीक आहे, संध्याकाळच्या बैठकीपर्यंत आम्ही याच्यावर विचार करू. आत्ता उपसमितीच्या बैठकीमध्ये त्यांनी काय विचार केलेला आहे, शेवटी कायद्याचे जे तज्ज्ञ आहेत ते काय, हे बघा, भावना आणि कायदा दोन वेगळे विषय. आपल्याला आवडून आवड, मी असा माणूस आहे, गिरणी कामगाराचा मुलगा, मला काय कशात पडलं आहे, तर मी नेहमी स्पष्ट शब्दात बोलत असतो. भावना मिळालंच पाहिजे, कायदा चेक करून बघूया असे. उपसमितीचे अनेक वेळेस प्रमुख राहिलेला अभ्यास पूर्ण मान्य करत असताना जरांगे पाटील मात्र तुमच्यावर टीका करतात, म्हणतात वचवच करू नका, तुम्हाला काय अक्कल आहे का, अशा पद्धतीची टीका करतात. महाराष्ट्रात नाही दिल्लीत राहायचं. मनोज दादा जरांगे हे गेली अनेक वर्ष मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इतके परिश्रम घेत आहेत की त्यांच्या तब्येतीकडे त्यांचं लक्ष नाही. त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा अधिकार पण आहे. आणि हे बघा, आमच्याकडे नाव घेणं बरोबर, पण आमच्याकडे एक नेते असे आहेत की जे काही बोलले की तुम्ही सगळे पत्रकार कॉन्ट्रोवर्सी निर्माण करा. ते म्हणाले बाबा माझ्या ग्रामीण भागामध्ये असंच बोलतात की आता काय करू. तसं मनोज दादा जरांगेंची एक भाषा आहे आणि त्या भाषेबद्दल आम्ही काही इरिटेट होत नाही, रागावत नाही, ते फाटकन बोलून टाकतो. पण माझी त्यांनाही विनंती आहे आणि मराठा समाज नेत्याला विनंती आहे की काय बोलायचं आहे. मला माझ्या गुरुने एक शिकवलं की तेच बोला पण नीट बोला. तुम्ही असं काहीतरी बोललात तर त्याच्यातून सहानुभूती जाते. तुम्ही मुख्यमंत्र्यांवर बोलताय, बाबा ह्या देवेंद्रजीने महाराष्ट्रासाठी काय खस्ता काढल्या आहेत. 42 वर्ष आम्ही मित्र आहोत. माझ्याकडे 3 राज्य होती, त्यांचे वडील आमदार होते, तेव्हापासून त्यांच्या घरी जातो. त्यामुळे देवेंद्रजींच्या पारदर्शकतेवर, इंटेन्शनवर, हेतूवर चॅलेंज करणं हा त्यांच्यावरचा अन्याय आहे. आणि बरं चला, तरी ते मुख्यमंत्री झाले आहेत, त्यामुळे त्यांनी सहन केलं पाहिजे. त्यांच्या बायकोवर कसे काय बोलतात, त्यांच्या आईवर कसं काय बोलतात. त्यामुळे मनोजदादांची त्यांची म्हणून एक ग्रामीण भाषा आहे आणि त्या भाषेवर अतिक्रमण करण्याचा काही आमचा हेतू नाही. पण मला असं वाटतं की आपण योग्य पद्धतीने मांडलं तर आपण प्लसमध्ये जातो. आता यावर सुद्धा मनोजदादा काही म्हणू दे नको अशी मनोजदादांना मैत्रीच्या हाते विनंती. आंदोलकांनी अडवणूक केलेली आहे. जरांगे पाटलांना भेटायला जात असताना खासदार सुप्रिया सुळेंची त्यांच्या गाडीवर मी यावर काही टिप्पणी करणार नाही. याचं कारण आंदोलकांच्या मनातल्या भावना खूप तीव्र आहेत. त्यामुळे त्यांनी काय करावं काय करू नये मी कसं सांगणार. पुन्हा म्हणतील की हे काय शहाणपणा शिकवायला लागले, जरा तर गप्पा बसा, मला कशाला उचलतो. दादा, दुसरा प्रश्न असा आहे की मनोज जरांगे पाटील असा प्रश्न विचारतील की बाबा जे 27% आरक्षण आता ओबीसींना आहे त्यातलं आमच्या हक्काचं जे आहे ते 13 ते 14% आरक्षण आहे आणि मग ते आम्हाला मिळावं अशी त्यांची मागणी ते करतायत. नसेल तर आम्ही स्वतः चॅलेंज करू जेणेकरून इतरांना देखील त्याचा फटका बसू शकतो. सरकार यावरती कशा पद्धतीने पाहते. सरकार प्रयत्न असं करतंय की समाजामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे की ज्यांनी एकतेचा नारा दिला. स्वामी विवेकानंदांपासून अशी मोठी यादी करत 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 महात्मा ज्योतिराव फुले आणि लोकमान्य टिळक बाबासाहेब आंबेडकर येते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा आग्रह आहे की ही जातीजातीतले भांडणं आणि जातीजातीतला विद्वेष नको. जे कायद्याच्या चौकटीत बसेल ते करूया. ओके, खरं तर ओबीसी समाज देखील आक्रमक होतोय. साखळी उपोषण त्यांचे सुरू आहे. काही आमदार जे आहेत, लोकशाहीमध्ये सर्वांना लोकशाहीच्या कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करण्याची परवानगी आहे आणि त्यामुळे कोणी आंदोलन करावं कोणी करू नये असं सुचवणं हे राज्यकर्ते म्हणून आम्ही करणार नाही. आम्ही फक्त एवढंच म्हणू की थोडं एकमेकांच्या मनात कायमची कटुता निर्माण होईल असं काही बोलू नका, असं काही करू नका.